हॅलो एव्हरीवन. तर आज आपण आय टी आयच्या पहिल्या वर्षाचा पेपर जो आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन इन सायन्स याचे सेमिस्टर 2साठीचे प्रश्नपत्रिका पाहत आहोत. याच्यामध्ये 75 मार्काचा पेपर असणारे आणि टोटल क्वेश्चन्स आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये 25. तर याची उत्तरपत्रिका आपण तयार केलेली आहे आणि क्वेश्चन 1 पासून क्वेश्चन 25 पर्यंत संपूर्ण आन्सर्स आपण प्रोसिजरनुसार पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे tan 45 cot 45 इज इक्वल टू किती. तर ह्या ठिकाणी थोडं चुकलेलं आहे प्रश्न. याच्यामध्ये tan 45 आणि cot 45चा आपल्याला गुणाकार विचारलेला आहे. तर तो आपण गुणाकार कसा काढणार आहे तर तो पुढील प्रमाणे tan 45 आता या ठिकाणी आपल्याला ट्रिग्नोमेट्री टेबल जो आहे साइन कॉस टॅन आणि बाकीचे जे अँगल आहेत 0 डिग्री 30 अंश 45 अंश 60 अंश आणि 90 अंश याचे आपल्याला अँगल्स आणि त्याचे व्हॅल्यू ह्या माहीत पाहिजेत. त्याशिवाय यांचा व्यस्त आता साईनचा व्यस्त काय असतो साइन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट. साईनचा व्यस्त आहे कोसेक, कॉसचा व्यस्त आहे सेक आणि टॅनचा व्यस्त आहे कॉट. म्हणजे काय कोसेक बरोबर 1 डिवाइड बाय साइन थिटा म्हणजेच 1 साइन थिटा ही किंमत असणार आहे कोसेक थिटाची. त्याशिवाय कॉस थिटा चा व्यस्त आहे सेक थिटा. तर सेक थिटाची किंमत किती असणार आहे सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा आणि टॅन थिटाचा व्यस्त आहे कॉट थिटा. हा व्यस्त असणार आहे कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा. आता ह्याची किमती आपल्याला ह्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आता ट्रिग्नोमेट्री टेबलनुसार आपल्याला ह्या किमती माहीत पाहिजेत. तर आपल्या पुस्तकामध्ये हा टेबल या प्रकारे दिलेला आहे. ट्रिग्नोमेट्री टेबल साइन थिटाची किंमत साइन 30ची किंमत या ठिकाणी दाखवली नाही पण साइन 30ची किंमत आहे 1/2. ते आपण इथं टेबलमध्ये लिहिलेली आहे. साइन 30 बरोबर 1/2 कॉस 45 इज इक्वल टू 1/√2 साइन थिटा इज इक्वल टू म्हणजे साइन 60 जर थिटाची किंमत 60 असेल 60 अंश अँगल 60 अंशाचा असेल तर ती किंमत होते साइन 60 बरोबर 30/2 किंवा साइन 90ची किंमत येते 1. आता वाचताना पुढं आता याचा उलट काय आहे कोसेक थिटा म्हणजे काय कोसेक 0. कोसेक 0ची किंमत किती असणार आहे तर या ठिकाणी सांगितली आहे ती आहे इन्फिनिटी. कशा प्रकारे तर साइन थिटाची किंमत आहे 0 पण कोणत्याही संख्येला छेद हा नेहमी 1 असतो म्हणजेच 0/1 तर किती येणार आहे उत्तर 0 असणार आहे. पण ह्याचा व्यस्त केला आपण कोसेक थिटाची किंमत किती येणार आहे 1/0. पण 1/0 ही संख्या आपण ॲक्च्युली लिहू शकत नाही आणि 0ने 1ला भाग जाणारही नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी किंमत येणार आहे इन्फिनिटी. तर आपला प्रश्न आहे tan 45 गुणिले कॉट 45 इज इक्वल टू किती. tan 45ची किंमत किती आहे टॅन हा थिटा म्हणजे हा थिटा किती आहे 45 म्हणजे टॅन 45ची किंमत आहे 1. आणि पुढे विचारलं आहे कॉट 45 कॉट 45 म्हणजे काय आहे टॅन 45चा व्यस्त. टॅन 45चा व्यस्त मग ती किंमत कशी लिहिणार आपण कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा. टॅन थिटाची किंमत आहे 1 मग 1/1 किती येते उत्तर आपलं 1 येते. तर कॉट 45ची किंमत असणार आहे 1 त्यामुळे आपलं उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न आहे द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज गिवन बाय. सर्कमफरन्स म्हणजे काय एखाद्या वर्तुळाचा परिघ. सर्कमफरन्स म्हणजे परिघ. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे तर पहिला इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. ए आहे पाय डी, पाय म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि डी जो आहे तो म्हणजे डायमीटर आणि बी ऑप्शन आहे 2πr. त्या ठिकाणी 2π हा कॉन्स्टंट आहे आणि आर हे म्हणजे रेडियस आहे. तर 2r रेडियसचा आपण दुप्पट केली तर आपल्याला काय मिळतो तो नेहमी डायमीटर मिळतो. म्हणजेच ए आणि बी हे दोन्ही आन्सर आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळे आपण सी ऑप्शन निवडणार आहे बोथ ए अँड बी म्हणजेच पाय डी बरोबर 2πr. पुढचा तिसरा प्रश्न आहे द एरिया ऑफ पॅरलोग्राम इज 72 सेंटीमीटर स्क्वेअर. पॅरलोग्रामचा एरिया जो आहे क्षेत्रफळ आहे ते आहे 72 सेंटीमीटर वर्ग अँड इट्स अल्टिट्यूड इज ट्वाइस द करस्पॉन्डिंग बेस. आणि त्याची जी हाईट दिलेला अल्टिट्यूड म्हणजे त्याची उंची त्या पॅरलोग्रामची उंची जी आहे ती त्याच्या बेसची करस्पॉन्डिंग टू बेस
टॉईस आहे, टॉईस म्हणजे दुप्पट आहे. देन द लेंथ ऑफ बेसिस, तर त्या बेस म्हणजे जो खालचा बाजू आहे, आडवी बाजू ज्याच्यावर पॅरलोग्राम उभा असणार आहे किंवा ठेवला असणार आहे, त्याची बेस किती आहे ते आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. एरिया ऑफ पॅरलोग्राम ह्याचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. तर आपल्याला काय सांगितलं आहे, अल्टिट्यूड इज ट्वाइस द करस्पॉन्डिंग बेस, म्हणजे जी उंची असणारे एच, हाईट जी असणारे एच, ही हाईट जी आहे या ठिकाणी, ही हाईट जी एच आहे ती बेसच्या दुप्पट आहे. समजा बेस बी असेल तर त्याच्या दुप्पट उंची आहे, म्हणजेच 2b 2 गुणिले बेस बरोबर आपल्याला मिळणारे हाईट. तर आपण समीकरण मांडले या ठिकाणी, पॅरलोग्रामचा एरिया बरोबर बेस गुणिले हाईट. दिलेला एरिया आहे आपल्याला 72 सेंटीमीटर वर्ग, 72 सेंटीमीटर वर्ग आपण या ठिकाणी लिहिलं, बरोबर बेस आपल्याला आहे बी गुणिले हाईट. हाईट किती असणार आहे आता आपण 2b जे आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं आहे. तर 2b गुणिले बीचं उत्तर येतं आहे 2b स्क्वेअर. मग या ठिकाणी 72ला आपण जे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 2 आहे गुणाकाराला, त्यांना आपण भाग दिला, तर 72 गुणिले 72 आणि 2चा भागाकार होतो 36 बरोबर बी स्क्वेअर. आता 36 जो आहे बी स्क्वेअर आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे, वर्गमूळ येते 36चं 6, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. चौथा प्रश्न आहे, द रेशो ऑफ एरिया ऑफ सर्कल टू द एरिया ऑफ सेमी सर्कल इज. आता या ठिकाणी पहिला काय सांगितलंय, रेशो ऑफ कशाचा गुणोत्तर काढायचा आपल्याला, एरिया ऑफ सर्कल. एक जो पहिला फुल सर्कल आहे, सर्कल म्हणजे या ठिकाणी फुल सर्कल आहे, त्याचा एरिया ऑफ सेमी सर्कलची किती होणार आहे एरिया, त्याचा रेशो किती असणार आहे. आता हा फुल सर्कल आहे, ह्याचा एरिया समजा 1 असेल, तर सेमी सर्कल हा त्याच्या हाफ आहे, बरोबर अर्धा आहे, तर तो किती येणार आहे 0.5, त्याच्या हाफ येणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण सेमी सर्कलच्या दृष्टीनं फुल सर्कलचा एरिया हा दुप्पट असणार आहे, म्हणून आपलं उत्तर आहे बी 2:1. पाचवा प्रश्न आहे, अ सर्क्युलर वेल विथ अ डायमीटर ऑफ 2 मीटर. ह्या ठिकाणी WELL वेल म्हणजे या ठिकाणी आहे विहीर, एक गोलाकार विहीर आहे, त्याचा व्यास सांगितला आहे 2 मीटर, इज डग टू अ डेप्थ ऑफ 14 मीटर. आता या ठिकाणी जी विहीर आहे ती आपण 14 मीटर खोल गेलेलो आहे, काढलेली आहे. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ अर्थ डग आउट. आता विहीर काढताना आपण त्या विहिरीतली माती तर वरती काढणार आहे, तर त्या विहिरीतून आपण किती माती काढली याचं घनफळ आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. आता सर्क्युलर वेल गोलाकार विहीर आहे, ज्याची उंची सांगितली आपल्याला किंवा खोली आहे ती 14 मीटर आहे. याचा आकार विहीर जी आहे त्या विहिरीचा आकार असणार आहे दंडगोल. तर दंडगोलाची आपल्याला उंची माहिती आहे किंवा खोली आहे विहिरीची ती आहे 14 मीटर, आणि जे डायमीटर म्हणजे व्यास आहे तो व्यास आहे 2 मीटर. तर आपल्याकडं सिलेंडरचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम काढण्यासाठी, π/4 गुणिले d स्क्वेअर इंटू h हा फॉर्म्युला आहे. ह्याच्यामध्ये d म्हणजे डायमीटर आणि h म्हणजे हाईट किंवा खोली. आता ह्या ठिकाणी आपण किंमत टाकली π/4 इंटू 2 स्क्वेअर इंटू 14, तर उत्तर येतं आपल्याला 43.98, जे जवळपास आपलं 44 मीटर क्यूबच्या जवळ आहे उत्तर, त्यामुळे आपलं सी आहे आन्सर 44 मीटर क्यूब. सहावा प्रश्न, इफ x + y इज इक्वल टू 18 अँड x - y इज इक्वल टू 2 फाइंड x अँड y. आता x आणि y चे आपल्याला समीकरण दिलेलं आहे, तर त्याच्यावरून आपल्याला x आणि y ची किंमत काढायची. ह्या ठिकाणी आपण दोन्ही समीकरणांची बेरीज करूया. x + y इज इक्वल टू 18 पहिलं समीकरण, x - y इज इक्वल टू 2 हे दुसरं समीकरण. दोघांची बेरीज केली आपण. बेरीज करताना +y आणि -y हे एकमेकाला कॅन्सल होणार आहे. कॅन्सल झाल्यानंतर राहतात काय, तर x आणि x ह्यांची बेरीज येते 2x बरोबर किती 18 आणि 2ची बेरीज होणार आहे 20. 2x बरोबर 20, xला गुणाकाराला 2 जे आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर ते 20च्या खाली भागाकार येणार. हा भागाकार होतो आपला 20/2 बरोबर येणार आहे उत्तर 10. त्यामुळे x ची किंमत आहे आपल्याला 10. आता x ची किंमत जी आहे ती आपण इक्वेशन नंबर 1 समीकरण नंबर 1 मध्ये भरल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळते, 10 + y इज इक्वल टू 18 हे 18 हे आपलं नवीन समीकरण तयार होतं. 10 जे ह्या ठिकाणी डावीकडे आहेत प्लसमध्ये,
ते समीकरणाच्या उजवीकडे गेल्यानंतर त्याची क्रिया चिन्ह बदलणार आहे, ते होणार आहे वजा, म्हणजेच 18 वजा 10 बरोबर आपलं उत्तर असणार आहे 8. त्यामुळे एक्सची किंमत 10 झाली आणि वायची किंमत आली ती 8. आपलं उत्तर आहे सी. पुढचा 7वा प्रश्न आहे. 7वा प्रश्न या ठिकाणी दोन गुणिले 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.002 गुणिले 20 ह्यांचा गुणाकार आपल्याला काढायचा आहे. तो पाहूया आपण. हे समीकरण झालं आपलं. आता ज्या ठिकाणी डेसिमल म्हणजे दशांश चिन्हामध्ये आपल्याला समीकरण दिलेलं आहे त्याचं आपण रूपांतर करूया अपूर्णांकामध्ये. 2/10 0.2चं रूपांतर, 0.02चं रूपांतर 2/100, 0.002चं रूपांतर होते 2/1000 आणि 20 आहे त्याची संख्या. आता 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 20 हा गुणाकार किती होते 320. राहिले खाली किती 10 गुणिले 100 आणि 1000 यांचा गुणाकार आपण मांडून घेतला. आता यानुसार जेवढे शून्य खाली आलेले आहेत 1 2 3 4 5 6 6 शून्य खाली आहेत तर आपण 6 स्थळं दशांश चिन्ह डावीकडे सरकवणार आहे. आता 320 संख्या जर पूर्ण संख्या असेल तर आपलं दशांश चिन्ह आहे ते या ठिकाणी असणार आहे. ते आपण आता 6 स्थळं माघारी गेलो तर किती होणार आहे 1 2 हे 3 नंतर 4 5 आणि 6. त्यामुळे आपले हे जे उत्तर आहे ते 0.00032 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. 8वा प्रश्न आहे ॲडिशन आहे. या ठिकाणी आपण बेरीज करणार आहे. दिलेल्या संख्या 110.035 32 18.6 0.79 आणि 3.5427 या संख्येची आपल्याला करायची आहे बेरीज. आता बेरीज करताना या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे तर दिलेल्या संख्या ज्या आहेत त्यांचे स्थान एकक स्थान दशक स्थान आणि शतक स्थान यानुसार आपल्याला त्या संख्या आहेत त्या मांडून घ्यायच्या आहेत. दशांश चिन्हाच्या अनुसार आपल्या संख्या आपण मांडून घेणार आहे. तर पहिली संख्या आपण 3.5427 घेतली 3.5427. त्याच्या खाली आपण दुसरी संख्या घेतली 0.79 ती या प्रकारे लिहिणार आहे आपण. नंतर संख्या आहे 18.6 या प्रकारे संख्या मांडून घेतल्यानंतर त्यांची बेरीज आपण पुढे केली तर आपलं फायनल उत्तर आहे 164.9677. आन्सर आहे बी. 9वा प्रश्न आहे व्हॉट इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा. आता मगाशी आपला जो पहिला प्रश्न होता त्यानुसारच टॅन थिटाचा आपल्याला रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त विचारला आहे. टॅन थिटा म्हणजे किती तर 1/tan थिटा. 1/tan थिटा बरोबर काय येणार आहे त्याचं उत्तर आहे कॉट थिटा. रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त 1/tan थिटा बरोबर आहे उत्तर आपलं कॉट थिटा. तर उत्तर आहे आपलं सी. 10वा प्रश्न व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. सिलेंडरचं व्हॉल्यूम काय आहे तर आपला जो मगाशी प्रश्न होता विहिरीचा त्याच्या विहिरीच्या प्रश्नामध्ये आपण मगाशी फॉर्म्युला वापरला π/4 गुणिले d². त्याप्रमाणे दुसरा एक फॉर्म्युला आहे सिलेंडरचा तो आहे πr² × h. हा फॉर्म्युला जो आहे तो आहे आर म्हणजे रेडियस एखाद्या सिलेंडरची त्रिज्या आणि एच म्हणजे त्याची उंची दिलेली आहे सिलेंडरची. तर दोन्ही पण फॉर्म्युले बरोबर आहेत. πr² × h किंवा π/4 गुणिले d² × h. दुसरा फॉर्म्युला जो आहे d²चा तो आहे डायमीटरच्या व्यासच्या स्वरूपात आणि हा फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला आहे आपला रेडियस म्हणजे त्रिज्येच्या स्वरूपात. तर 11वा प्रश्न आहे लॅटेंट हीट ऑफ आईस इज. आता आईस म्हणजे बर्फाची लॅटेंट हीट किती आहे तर या ठिकाणी आपण बघूया लॅटेंट हीट म्हणजे काय. लॅटेंट हीट द हीट गेन्ड or given by the substance during the change of state. म्हणजे एखाद्या वस्तूचा उष्णता त्याचे स्वरूप बदलताना जी उष्णता बाहेर पडणार आहे त्या वस्तूमधून ती हीट म्हणजे आहे लॅटेंट हीट. आता उदाहरणार्थ एखादी वस्तू सॉलिड स्टेट घन स्वरूपामधून द्रव स्वरूपामध्ये जात असेल लिक्विड फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममधून ती गॅस फॉर्ममध्ये जात असेल तर यावेळी जे उष्णतेचा बदल होणार आहे किंवा त्यातून जे उष्णता बाहेर पडणार आहे या उष्णतेला आपण म्हणणार आहे लॅटेंट हीट. तर आपल्याला विचारले आहे की आईस
म्हणजे बर्फाची लॅटेंट हीट किती आहे, तर ती आहे 80 कॅलरी पर ग्रॅम. हे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे या ठिकाणी बी, 80 कॅलरी पर ग्रॅम ही लॅटेंट हीट आहे बर्फाची. द रेशो ऑफ डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट टू द डिस्टन्स बाय द लोड इज कॉल्ड ॲज. आता हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे व्हेलॉसिटी रेशो. तर आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला हे आन्सर दिलेलं आहे. velocity ratio, it is the ratio between the distance moved by the effort to the distance moved by the load. It is also expressed in a number. आता हा जो आहे तो नंबर आहे, कॉन्स्टंट आहे. डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट, एखादा लोड लावल्यानंतर आपण एखाद्या वस्तूवरती ताकद लावल्यानंतर त्यानं किती अंतर पार केलं आणि त्याशिवाय त्या लोडनं अंतर किती पार केलं याच्यामधला जो रेशो आहे त्याला आपण म्हणणार आहे व्हेलॉसिटी रेशो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर गिव्हन रेशो ऑफ व्हेलॉसिटी सिम्पल फिल अँड ॲक्सेल. सिम्पल फिल आणि ॲक्सेल याचा आपल्याला रेशो सांगायचा आहे. तर त्याचं उत्तर आहे कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल डी. कॅपिटल डी म्हणजे काय आहे तर डायमीटर ऑफ एफर्ट व्हील आणि डायमीटर ऑफ ॲक्सेल. त्यासाठी आपण उदाहरण घेऊया की फोर व्हीलरमध्ये चाकाचा डायमीटर जो असणार आहे डायमीटर ऑफ एफर्ट व्हील कॅपिटल डी भागिले स्मॉल डी म्हणजे असणार आहे डायमीटर ऑफ लोड ॲक्सेल, म्हणजे चाकाचा जो ॲक्सेल असणार आहे तो असणार आहे स्मॉल डी. पुढचा 14वा प्रश्न, इन अ पॅरलल सर्किट ऑपरेटिंग विथ बॅटरी ऑफ 30 व्होल्ट. पॅरलल सर्किट आहे त्यामध्ये आपल्याला 30 व्होल्टची बॅटरी आहे. डिझाईन टू कॅरी अ टोटल करंट ऑफ 6 अँपियर आणि त्यामधून 6 अँपियर करंट वाहत आहे. द रेजिस्टन्स सडनली चेंजेस टू 2 ओहम. त्यातला अचानक रेजिस्टन्स जो आहे त्याचं कन्व्हर्जन होतं 2 ओहममध्ये. द फ्यूज व्हील, तर काय होईल या ठिकाणी पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज आहे ते नेहमी सेम राहतं आणि करंट आहे तो डिस्ट्रीब्यूट होतो. त्यामुळं लोड चेंज झाल्यामुळं व्होल्टेजवरती काही परिणाम पडणार नाही, त्यामुळे येणारे उत्तर आपलं नो चेंज. 15वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर्स शुड बी कन्सिडर्ड व्हाईल कनेक्टिंग अ व्होल्टमीटर इनटू अ DC सर्किट. आता DC सर्किटमध्ये आपण व्होल्टमीटर वापरणार आहे, का वापरणार आहे तर आपल्याला त्याचं व्होल्टेज चेक करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणतं पॅरामीटर लक्षात घेतलं पाहिजे तर सी, उत्तर आहे आपलं पोलॅरिटी. पोलॅरिटी का तर पोलॅरिटी जर आपण उलटं जोडलं प्लस आणि मायनस, जो प्लस आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्ट आहे आपल्या सर्किटचा त्यामध्ये जर आपलं चुकून पॉझिटिव्हच्या ठिकाणी आपण निगेटिव्ह जोडला व्होल्टमीटरचा तर जे आपल्याला उत्तर मिळणार आहे ते उत्तर असणार आहे किंवा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये आपला जो काटा आहे तो व्होल्टमीटरचा माघारी फिरेल. त्यामुळे आपल्याला पोलॅरिटी लक्षात ठेवायची आहे कनेक्शन करताना. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ इलेक्ट्रिकल क्वांटिटी. पुढीलपैकी कोणती क्वांटिटी आहे ती इलेक्ट्रिकल नाही आहे. व्होल्टेज युनिट आहे, करंट हे युनिट आहे, डिस्टन्स हे अंतर आहे, ते आपल्याला इलेक्ट्रिकलमध्ये हा कोणताही अंतराचा आपल्याला भाग येत नाही. त्याशिवाय पॉवर आहे ते हा सुद्धा इलेक्ट्रिकलशी संबंधित शब्द आहे, त्यामुळं डिस्टन्स जो आहे हा इलेक्ट्रिकल क्वांटिटी नाही आहे. पुढचा 17वा प्रश्न आहे, ओहम मीटर इज यूज्ड फॉर मेजर. 17वा प्रश्न जो आहे विचारलेला आहे, ओहम मीटर जे आहे ते आपण कशाला मोजतो तर ओहम मीटरचा उपयोग होतो सर्किटमधला रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण ओहम मीटर वापरतो. 8वा प्रश्न आहे, करेक्ट सिक्वेन्स ऑफ करंट फ्लो इन सॅम्पल इलेक्ट्रिकल सर्किट. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जो करंट फ्लो होतो त्याची डायरेक्शन कोणती आहे, तो कोणत्या बाजूने फिरतो तर आपलं इलेक्ट्रिकल सर्किट जे आहे ते या प्रकारे काहीतरी असणार आहे. बॅटरी, या ठिकाणी बॅटरी आहे, बॅटरीनंतर स्विच असणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण स्विच जोडलेला आहे. पुढे जो लोड आहे या ठिकाणी मोटर किंवा तुमचं एखादं इन्स्ट्रुमेंट असेल ते आपण या ठिकाणी जोडलेलं आहे आणि ह्याचा निगेटिव्ह टर्मिनल आहे मोटरचा किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा. तर आपलं उत्तर आहे करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. त्यामुळं आपलं उत्तर असणार आहे बॅटरी. पहिल्या बॅटरीमधनं करंट फ्लो होणार, तो स्विचपाशी येणार आणि स्विचमधून तो नंतर तुमचा जो लोड असेल वरती इन्स्ट्रुमेंट कोणतं त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे
बी बॅटरी स्विच लोड. 19वा प्रश्न आहे पुढचा. वर्गमुळात 0.9 गुणिले वर्गमुळात 1.6 यांचा आपल्याला गुणाकार विचारलेला आहे. हे उत्तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर पण सोडवू शकता किंवा आपलं जे थेरॉटिकली हा सोडवायचा असेल त्याचं उत्तर आहे. आधी जी संख्या विचारली आहे वर्गमूळ काढायची ती संख्या आपण भागाकाराच्या स्वरूपामध्ये लिहून घेऊया. 0.9 लिहिल्यानंतर पॉईंटच्या उजव्या हाताला ज्या संख्या असतील त्यांचं आपल्याला 2-2च्या गटामध्ये रूपांतर करावं लागतं. या ठिकाणी 9 ही संख्या एकटी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी 0 लिहिलेला आहे पुढं. आता याचा भाग घालवताना 90 ही संख्या झाली. ह्या 90 संख्येच्या जवळपासची वर्गसंख्या बघायची जी 90पेक्षा लहान आहे. तर ती कोणती संख्या आहे? 90च्या खाली जी वर्गसंख्या आहे ती आहे 81. 9 गुणिले 9 81 आणि 10 गुणिले 10 आहे ते 100. 100 ही संख्या 90पेक्षा मोठी आहे त्यामुळे आपण या ठिकाणी 9चा भाग घालूया. पॉईंट चिन्ह ह्या ठिकाणी लिहिल्यानंतर पॉईंटच्या पुढे 9चा भाग घालवला आपण. 9 गुणिले 9 81चा भाग गेला. 90 वजा 81 उत्तराला आपलं 9. बाकी राहिली 9. आता जो पॉईंटच्या पुढे जो 9 आहे तो 9 आपण पुन्हा ह्या 9च्या खाली लिहून घेतला. ह्यांची बेरीज केली. 9 + 9 उत्तराला 18. आता आपल्याला इथं संख्या बाकी जी राहिली आहे 9. ह्या बाकी 9च्या पुढे आपण आणखीन 2 0 घेतले. 2चा गट. तो गट आहे तसा लिहिला. आपली टोटल बाकी झाली 900 आणि या ठिकाणी आपलं पहिला आलेलं उत्तर आहे 18. आता ह्या 18च्या पुढं अशी संख्या लिहायची की जेणेकरून या संख्येला भाग गेला पाहिजे पण ही संख्या ती याच्यापेक्षा छोटी असावी. आता ह्या ठिकाणी आपण 18च्या पुढं अशी संख्या लिहिणार आपण की ज्या संख्या आता 4 ही संख्या जर लिहिली आपण 184 जी संख्या आपण इथं वाढवणार आहे 4 जी संख्या लिहिली किंवा 4च्या ठिकाणी मग 5 लिहिला असेल तर त्यांचा गुणाकार जो आहे तो 900पेक्षा छोटा आला पाहिजे. त्या ठिकाणी आपण समजा 5 ही संख्या घेतली. 5 185 गुणिले 5 जर केलं तर उत्तर येतं 925. 925 संख्या मोठी असल्यामुळे आपण इथे लिहू शकत नाही. त्यातनं वजाबाकी होणार नाही आहे म्हणून या ठिकाणी आपण 18च्या पुढे 4 लिहिलं. 184 184 गुणिले परत 4 करायचं तर आपलं उत्तर 4चा गुणाकार केला तर उत्तर येते आपलं 736. ह्यांची वजाबाकी येते 164. 164च्या पुढं पुन्हा हे 2 घ्यायचे गट. 2चा 0चा गट तो लिहिला तर टोटल आपली बाकी झाली 164 आणि वरती आणखी 00. या ठिकाणी 184 आणि पुन्हा हा वरचा जो आपण 4 लिहिला तर 4 आपण या ठिकाणी लिहून घेतला तर टोटल झाली संख्या 188. आता पुन्हा आपण याच्यावरती 188च्या पुढे अशी संख्या लिहायची की ती संख्याचा पुन्हा त्याच पूर्ण संख्येशी गुणाकार केला तर जे आपलं उत्तर येईल ते 164 आणि 00 ही संख्या आहे 16400 याच्यापेक्षा छोटी यायला पाहिजे. तर आपलं उत्तर येते 1888 गुणिले 8 बरोबर येते 15104. तुम्ही पुन्हा ट्राय करू शकता. एखादी मोठी संख्या जर घेतली आपण 1889 गुणिले 9 जर केलं तर आपलं उत्तर येते 17001. तर ही संख्या 16400पेक्षा मोठी असल्यामुळे आपली वजाबाकी होणार नाही आहे. तर आपलं फायनल उत्तर ह्या ठिकाणी जो वर्गमूळ मिळणार आहे आपल्याला 0.9चा तर ते वर्गमूळ आहे 0.948. दशांश चिन्हाच्या पुढे मॅक्सिमम जास्तीत जास्त 3 अंशापर्यंत तुम्ही भाग घालवा आणि त्या ठिकाणी थांबा. जर पुढं आहे 1.6 ही संख्याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. वर्गमूळामध्ये लिहिला आपण 1.6. या ठिकाणी पण आपल्याला पॉईंटच्या पुढची जी संख्या आहे त्यांचा आपल्याला गट करायचा आहे 2-2च्या रूपामध्ये म्हणून आपण त्या ठिकाणी 6चं रूपांतर 60मध्ये केलं व त्याच्या पुढे 000चे 2 गट लिहिले. 1चा भाग ह्या संख्याला आपण 1चा भाग घालणार आहे. 1 ही संख्या वर्ग जरी केला 1चा तरी तो 1च येतो. 1 गुणिले 1 आला भाग गेला बाकी राहील 0. आता जो आपण वरती लिहिला 1 भाजकाच्या ठिकाणी भागाकार लिहिला आपण तो भागाकार आपण परत पुन्हा इथे लिहिला 1 + 1 = 2. आता ह्या 2च्या पुढे आपण अशी संख्या लिहायची की जेणेकरून पुन्हा ह्या संख्येला भाग 60च्या जवळ तर 60च्या पेक्षा लहान
कोणती संख्या आहे, तर ते बघायचे 2 गुणिले 2 सॉरी, तर ते उत्तर येते 22 गुणिले 2 येते 44. या ठिकाणी आपण 2च्या पुढे जर 3 संख्या लिहिली तर ती होणार किती, 23 गुणिले 3 होणारे उत्तर 69. 69ला आपण वजा करू शकत नाही आहे 60मधून, तर 60 वजा 44 उत्तर येते 16. आणि ह्या ठिकाणी आपल्याला 22 प्लस भागाकाराचे 2 हे बेरीज केले तर उत्तर येते आपले 24. जे 16 बाकी राहिले या ठिकाणी, या 16 बाकीच्या वरती ठिकाणी आपण आणखी 00 पुढं ॲड केले आहेत, तर टोटल आता बाकी झाली 1600 आणि आपली इथं संख्या आहे 24. 22 प्लस 2 बरोबर 24. आता 24च्या पुढं आणखी एक संख्या ॲड करायची, जेणेकरून आपल्याला 1600पेक्षा छोटी संख्या मिळाली पाहिजे, 1600पेक्षा जास्त मोठी नको आणि ती वजाबाकी गेली पाहिजे. आता या ठिकाणी जर आपण विचार केला की 5 2 4 5 केलं, 2 4 5 गुणिले 5, तर हा संख्या येते 1225. परत 2 4 6 गुणिले 6 ही संख्या येते 1476. आणि 2 4 7 गुणिले 7 ही संख्या येते 1729. 1729 ही संख्या मोठी झाली 1600पेक्षा, त्यामुळं 2 4 6 हे आपल्याला ऑप्शन बरोबर आहे, तो निवडला आपण. 2 4 6 गुणिले 6 बरोबर येते 1476चा भाग गेला या ठिकाणी, भाग गेला 6चा, वजाबाकी येते आपले 124. 1 2 4 0 आणि पुढचे 00 आपण पुन्हा येते ह्या ठिकाणी लिहून घेतले. अशा प्रकारे प्रोसेस केल्यानंतर आपल्याला उत्तर वर्गमूळ मिळालेला आहे. 0.9चं वर्गमूळ आहे 0.948 आणि वर्गमुळात 1.6चं वर्गमूळ आहे 1.264. तर त्यांचं उत्तर येते 1.2. जे आपलं उत्तर आलेलं आहे 1.194, पण ते आहे ती संख्या 1.2च्या जवळपास आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे बी. पुढचा प्रश्न 20वा. द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इज 78 डिग्री सेल्सिअस. व्हॉट इज टेम्परेचर इन केल्विन. पुन्हा एकदा पहा. द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोलचा जो बॉइलिंग पॉईंट आहे उत्कलनांक तो आहे 78 सेल्सिअस. व्हॉट इज टेम्परेचर ऑन द केल्विन स्केल. आपल्याला रूपांतर करायचं आहे केल्विनमध्ये. आता हे रूपांतर आपण कसं करणार आहे, तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिला आहे. सेल्सिअसमध्ये सांगितलेलं आहे बॉइलिंग पॉईंट, आपल्याला त्याचं रूपांतर करायचं आहे केल्विनमध्ये. तर हा संपूर्ण तुम्ही हा टेबल पाठ करून घ्या. रॅडियन, डिग्री सेल्सिअस, केल्विन आणि फॅरनहाईट याच्यामध्ये आपल्याला वारंवार रूपांतर किंवा चेंज करावा लागतो. सेंटीग्रेड टू केल्विन, केल्विनमधनं फॅरनहाईटमध्ये. हे संख्या तुम्हाला पाठ पाहिजेत. तर या ठिकाणी आपण ह्या टेबलचा उपयोग करूया आणि याच्यानुसार आपण रूपांतर करून घेऊया. डिग्री सेंटीग्रेड भागिले 100 केल्विन सेंटीग्रेड, केल्विन वजा 273 भागिले 100 हा फॉर्म्युला झाला आपला. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं की ते 78 सेल्सिअस. तर दोन्हीकडे भागाकाराला 100 100 आहेत. 100 आपण दोन्हीकडे कॉमन असल्यामुळे ते काढून टाक्या. अंश सेल्सिअसच्या ठिकाणी लिहिला आपण 78 सेंटीग्रेड, केल्विन मायनस 273. आता वजा 273 जे आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे गेले तर त्यांचे होते बेरीज. 78 अधिक 273 ह्यांची बेरीज येते 351 डिग्री केल्विन. तर आपलं उत्तर आहे सी, 351 डिग्री केल्विन. पुढचा 21वा प्रश्न आहे. इन एसी सप्लाय नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद इज कॉल्ड. एसी सप्लायमध्ये नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद इज कॉल्ड. नंबर ऑफ सायकल म्हणजे काय आहे एसी सप्लायमध्ये. करंटच्या बाबतीमध्ये नंबर ऑफ सायकल्स याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. उत्तर आहे आपलं फ्रिक्वेन्सी. पुढचा प्रश्न आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची किंमत माहिती करायची आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर आपल्याला हे माहिती कुठून झालं, तर हे आहेत फंडामेंटल आयडेंटिटी आहेत. पुस्तकामध्ये आपल्याला हे आन्सर मिळून जाईल. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हे जे आहे ते आहे फंडामेंटल आयडेंटिटी. या ठिकाणी दाखवले आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. या आयडेंटिटी आपल्याला पाठ पाहिजेत. उदाहरण दुसरी पण आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणखी एक आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याच्यापैकी कोणताही एक प्रश्न आपल्याला पेपरला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे
साइन स्क्वेअर 45 प्लस कॉस स्क्वेअर 45 बरोबर किती? साइन स्क्वेअर 45 अधिक कॉस स्क्वेअर 45 ची किंमत किती आहे? तर या ठिकाणी जो टेबल दिला आहे त्या ठिकाणी किंमत दिलेली आहे. साइन 45 बरोबर आहे 1/2 आणि कॉस 45 आहे 1/2 आणि आपल्याला विचारलेला काय आहे? यांचा वर्ग साइन स्क्वेअर 45 अधिक कॉस स्क्वेअर 45. तर आपल्याला एक तर माहिती आहे की साइन 45 म्हणजे किंमत आहे 1/2 आणि कॉस 45 ही किंमत आहे 1/2 आणि त्यांचा आपल्याला वर्ग विचारलेला आहे. त्यामुळे कंसाच्या आतल्या बाजूला आहे तसं लिहिलं. साइन 45ची किंमत 1/2 कंसाच्या वरती वर्गचिन्ह, पुन्हा कॉस 45ची किंमत 1/2 आणि त्याचा वर्ग बरोबर. आता एकचा वर्ग किती होणार आहे? एकचा वर्ग एकच आहे आणि वर्गमुळात 2ची संख्या आहे, याचा वर्गमूळ संख्येला वर्ग निघून कॅन्सल होतो आणि उत्तर मिळतं आपल्याला 2. तर आपलं फायनल उत्तर आहे 1/2 अधिक 1/2 बरोबर आहे 1. 24वा प्रश्न, कोसेक 0 ची किंमत किती? 24वा प्रश्न आहे कोसेक 0 डिग्री याची किंमत किती आहे? तर त्यासाठी आपल्याला कोसेक जो आहे तो कशाचा व्यस्त आहे तो माहीत पाहिजे. साइन, कॉस, टॅन, नंतर कोसेक, सेक, कॉट. साइनचा व्यस्त आहे रेसिप्रोकल जो आहे तो आहे कोसेक. साइन थिटाचा व्यस्त आहे कोसेक. तो कसा लिहिणार आपण? कोसेक थिटा बरोबर असणारे 1/साइन थिटा. आता या ठिकाणी थिटाची किंमत सांगितली आपल्याला 0. 1/साइन 0. साइन 0ची किंमत किती आहे आपल्याला माहिती आहे. साइन 0ची किंमत आहे 0. मग 1/0 शून्यांना 1ला भाग जात नाही आहे, त्यामुळे आपल्याला फायनल आन्सर असतो. त्यामुळे उत्तर आहे ते नन ऑफ दिस. इन्फिनिटी उत्तर येते आणि ते आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे नन ऑफ दिस, याच्यापैकी काही नाही. आणि शेवटचा प्रश्न, व्हील अँड ॲक्सल इज ॲन एक्झाम्पल ऑफ. व्हील आणि ॲक्सल हे कशाचं एक्झाम्पल आहे? तर ते आहे, उत्तर आहे सिम्पल मशीन. व्हील आणि ॲक्सल हे एक सिम्पल मशीनचं उदाहरण आहे. या प्रकारे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही प्रश्नपत्रिका घेऊन भेटूया.